नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटते की कालच्या भागामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या सासू सुना या मंचावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागात. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीची लेक चालली सासरला. पाहूयात पुढे. मला तर मुलगी खूप आवडली आहे. मी तर म्हणते ह्या दोघांचं लग्न आपण आजच उरकून टाकूया. नाही, मला वाटतं थोडं थांबावं आपण. अजून? हो, अरे अजून थांबलास तर हिच्या बरोबर तीर्थयात्रेला जायची वेळ येईल. लगेच लग्न करू आपण, चला. तर आम्हाला तर तू पसंत आहेसच, पण तुला माझा दादा कसा वाटला? ऋतिक रोशन. तू याच्याबद्दलच बोलतेस ना? एवढा आवडलाय? नाही, खरं तर माझ्या आई वडिलांनी सांगितलंय हे स्थळ जर पसंत केलं नाहीस तर शिर्के बरोबर लग्न लावून दे. मैं आ गया जाने मन, मी आलो जाने मन, आलो मी पलीकडून धरता जाने मन आलो. मी काय म्हणतो बाबा, हे बाबा ऐक ना, काय हे ते शिर्केमुळे ही सिरियल बंद व्हायच्या आधी यांचं लग्न लावून देऊया. या, या, घ्या. वा वा वा. काय चाललंय ग? चहा बनवते. 3 तास झाले चहा बनवती. आमच्या वेळी असं नव्हतं. आमच्या सासूबाईंनी च म्हणलं की मी लगेच आणून द्यायची. खरंय आई, तूच तर मला सांगितलं होतंस आजीच्या हातचा एवढा मार खाल्लाय नाही नी. का बरं? काय व्हायचं, आजी च च म्हणायची तर ही सारखं चहा आणून द्यायची. हं. खरं तर आजीला चप्पल हवी होती. आजीने त्याच चपल्याने बनवलं हिला. हे गप्पा बस. सासूच्या मनात काय चाललंय ते सुनेला कळायला नको का? म्हणून म्हणलं. अगं असं काय करतेस आई? ती नवीन आहे की नाही तिलाही कळेल. आपण एक काम करूया वहिनी, आई की नाही च च म्हणेल आणि तू बरोबर तिच्या मनातलं ओळखून ती वस्तू आणून द्यायची. चालेल? चालेल. हा चल. बघू. हा हा. च. हे काय? हे कन्फ्युजनच नको ना. तुम्हाला हवं ते घ्या, नाही तर हे बुडवून खा. हिम्मत. हाँ? ये मेरा महल है, ये मेरा राज है. चालेल, तुमच्यावर राज्य. तू रेडी का? मी नाही, पण तू म्हैस. आता हिला मी सोडत नाही. हा, मला आई, म्हैस म्हणजे. अगं आई, मला थांब, आई थांब. काय करतेस? मला म्हैस. आई, थांब, थांब, थांब. आई गं. आई अगं असं नको. हा? अरे ढकललं नाही तरी पडते. काय बोललीस मला? हा? काय बोललीस? बोल. आई, माझ्या हाताशी मजाक नको आज. काय काय करशील? काय कर? चावेनच चावेन जोरात. चावशील मला, चावशील तू. हा? महेश, महेश, महेश. मला मिमिक्री येत नाही म्हणून आवाज काढून दाखवतीस. हा? महेश. बहाना चाहिए हर पीने वालों को, पीने का बहाना चाहिए पीने वालों को, पीने का बहाना चाहिए हर पीने वालों को, पीने का बहाना चाहिए. माझ्या आईचा हात सो. माझ्या आईचा हात
कुणी कुणाचा हात पकडलाय ते तरी बघा. हाताला धरलंय या बाईनं म्हणते लगीन ठरलं या. माझ्या बायकोचा हात सोड. सून आहे या घरची ती. आई ग कोण आहे सून आहे. बाई मी काय म्हणते अहो ऐका ना तुमच्यासाठी थोडा चहा टाकू का? अगं काय गरज आहे, तो ऑलरेडी टाकून आलाय. काय तुम्ही टाकून आलाय एकटे 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 टाकून आलात याला काय अर्थ आहे बाई? ए, तू एकदम गप्प बसायचा. आवाज करायचा नाही, कळलं ना? मारेन धरून. बघितलं फक्त बोट लावलं तर किती लांब गेलीस. हा मला सांगते तू. अहो कुठली घेऊन आलात फटाक्याची नाही ना प्यायला? हा? हे नागगोळी वगैरे खाऊन नाही ना आलाय? अरे नागमोळी गोळी अशी असते. मी असा होतोय दिसतंय ना तुला. हा? काय गजरा हा गजरा नाही हा माझ्या गरजा आहेत. कशी कशी मला कुणी स्क्रिप्ट मध्ये दिलं असतं तरी असता घाणेरडा पंचमी घेतला नसता. का हातात का हा गजरा बांधलाय तुम्ही? का सांगतो. गजरा गजराबाई ओ गजराबाई या. मला कोण आहेस तू? कोण आहेस? मी हा? गजराबाई उर्फ शनायाबाई मायापूरकर. अहो कार्यक्रमाला गेला होता तर तिकीट काढून तरी जायचं. तिकिटाचे पैसे घेण्यासाठी हे बाई कुठपर्यंत आली आहे बघा. ही काय पैसे घ्यायला नाही आली आहे. हिने माझ्या हृदयाचं तिकीट काढलंय. आता आता ही इथेच राहणार. दादा दादा अरे काय बोलतोयस? अहो घरात डाळण्याचा डबा असताना तू भजी तळायचं तेल घेऊन आलाय. ए अहो तू का बस. अहो आई आई अहो हे काय? हे टोल नाका. तू गप्प बस. तुला संसार सांभाळता येत नाही का? घरचा भात अळणी झाला ना की माणूस बाहेरची बिर्याणी शोधतोच. बिर्याणी ठीक आहे पण ही कव्वा बिर्याणी खायची. त्या माणसाला पण बिर्याणी खूप आवडते पण ही अशी बिर्याणी बघून तरी बिर्याणी सोडली असतात. महेश ही मग कशी बोलती? आता गेली कामातून. गेली आता. तू येऊ नका माझे. तुझ्या जर आता तुला ठोसाच देतो. चला उठा उठा. चला उठा. आई बाया. हीच वेळ आहे स्किट संपवायची. हे लग्न मोडलं मी चालले. अगं हे वाक्य नाहीये. अगं पण तूच म्हणली होती ना 13 पानावर येईल म्हणून. पण हे वाक्य स्क्रिप्ट
आहे मग मी का पाठ करून ठेवलं मला काय माहिती तू नीट घे हा हीच वेळ आहे हिला संपवण्याची. आई काय बोलतेस तू तू गप्पा बस. आई काय करणार आहेस मोबाईल दे तुझा. कशाला हवाय मोबाईल दे. आई काय करतेस तू आई नकोय आई आई खरंच नको सांगते मी सुन बाई अगं नको रडू. हे बघ तुझं मन तरी हलकं होईल. बघ बघ. सासूबाई चला बसू बाई हा बसून हे बघूया. नाही बघ 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 खरंच तुला आवडेल. मला नको रे. नाही नाही बघ मला नाही पाहिजे. आई काय मला नको. हे घ्या हे घ्या. मला नको. बघ 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 अगं काय नाही होत बघ ना. नाही मला काय. बघ बघ बघ. काय होत आहे अगं बाई मी मेले. आई अगं थांब खात्री करून घेऊया. हा अरे काय? ते चुकीचं बोट. थांब मेली. आई पण तू असं काय दाखवलंस की ही लगेच मेली रंपाट पिक्चर मध्ये कुशल बद्रिकेने काम केलं होतं ना त्याचा ट्रेलर दाखवलं. एवढ्यानी मेली नाही नाही पिक्चर चालू होता पण रंपाट पिक्चरचा कुशल बद्रिकेने काम केलेला ट्रेलर दाखवला त्यामुळे ती मेली. पण पिक्चर कुठला होता दोन प्रेमी प्रेमाचे. कुशल मेला. हा हॅलो. लय चांगली होती ग माझी सून. काय सांगू ती गेल्यापासनं भाकरीचा तुकडा नाही पोटात. हो ते काय खाताय की हा पिझ्झा आहे भाकरीचा तुकडा थोडी. चांगली होती हो तुम्हाला सांगते की असेपर्यंत चोर यायचा नाही आमच्या घरात. चोर घाबरायचे तिला. खरे खरे चांगली माणसं परमेश्वर घेऊन जातो. खरे खरं हो खरंच सांगते. हॅलो 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 तुमचा आवाज नाही येते. हॅलो माझ्याशी बरोबरी करायला चालली होती. माझ्या पुढे वरचढ व्हायचं होतं तिला. आता गेली ना वर. आता सगळे दागिने माझे. माझ्या महेशचं आता मी अजून एक लग्न करणार. चल हवा येऊ दे. मला भास होतात की काय. आले आले. ऐका ना हो ऐका ना तुम्ही बाहेरून असं ठोका ना. हा आले 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 मी आले. मला माफ कर. चुकलं. ऐका ना तुम्ही आतून ठोकताय तुम्ही बाहेरून ठोकायचं. आता कोण आलं. अरे देवा आता कोण आहे. आम्ही मोंजो. बापरे. हा मोहन जोशी टच. हा आम्ही मोंजोलिका.
तू आमका मारला. मालवणी अगं, तू मराठी होतीस ना, हा बंगाली काय बोलतीस आता? मालवणी ही भाषेने मारून टाकणार मला वाटतं. हे तुका सोडूच आहे ना. मला सोड, मला सोड. आता काय? माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा ओपटला. मला माफ कर, तुला काय हवं ते देते मी, पण मला सोड, मला सोड, मला प्लीज सोड. मग मान्य कर, कबूल कर की तू माझा खून केलास. हो, 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 मी कबूल करते. तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल. हलका कबूल. मला माफ कर, मी कबूल करते. मी केला गुन्हा कबूल करते. मला माफ कर. आणि कबूल कर की माझ्या आधी तू अजून 2 मुलींना असंच संपवलंस, दागिन्यांच्या लोभापायी. हो, संपवलं. मी स्वतः मारलं त्यांना. कर कबूल. केलं कबूल. मला माफ कर, मला माफ कर. मला सोड, मला सोड. मी सोडेन तुला. तू अशी काय चालतेस? तू बोटीत होतीस का आधी? जोक करतेस काय? नाही, नाही, मला माफ कर, मला माफ कर. मी सोडेन, पण डिटेक्टिव्ह आणि पोलीस कसे सोडतील तुला? पोलीस? माझे दात खूप आवडले. म्हणजे तू जिवंत आहेस? हो, मी जिवंत आहे. आणि माझ्यासोबत हा प्लान केला होता आमच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. डिटेक्टिव्ह या. आणा तो टेप रेकॉर्डर इथे. तुमचा सगळा कबुली जबाब याच्यात आता रेकॉर्ड झालेला आहे. तुम्ही स्वतः कबूल केलं. ऐका. पुढे. आवाज पाहिजे, आवाज. वा कुशल, वा. कॅसेट उलटी आहे. 1 मिनिट. अरे देवा. कॅसेट कुठे आहे? कसली कॅसेट? रेकॉर्डिंग साठी कॅसेट नको का? 1 मिनिट. तुम्ही सांगितलं होतं फक्त रेकॉर्डर ऑन करा, कॅसेट टाका सांगितलं नव्हतं. ती तुमची काठी कुठे? आणा जरा इकडं. कशाला हवी? घालायची आहे. हा? त्याच्या डोक्यात घालतो. इकडे या. इकडे या. वा वा, मजा आली खरं तर. आणि हा सिनेमा एव्हरग्रीन आहे आणि त्याची गंमत आम्हाला तुमच्या समोर सादर करता आली. आम्हाला फार मजा आली. पण वहिनी, आज तुम्ही सासूबाईंना बरोबर घेऊन आलाय, पण मगापासून एक काम एक व्यक्ती करत आहे छोट्या बाळाला सांभाळण्याचं. ते आहेत त्यांचे मिस्टर. यस, तर त्यांना आमंत्रित करूयात. या. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत. पण खूप छान वाटलं की महिला ज्या वेळेला एखादी पुढे जात असते तेव्हा तुमच्यासारखे पुरुष इतका छान सपोर्ट करतात. काय सांगाल? तिने असे आम्ही कंटिन्युअस बॅकिंग देणार, ती आम्ही प्रत्येक वेळेस पुढे जावे. वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद. पण खूप छान वाटलं की या निमित्तानं तुम्ही सगळे इथे आलात आणि ही गंमत आम्हाला करता आली. मी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो. थँक्यू. तर मंडळी, आज सासू सुनेच्या या धमाल जोड्या या मंचावरती आलेल्या आहेत. सासू सुनेची अशीच एक कमाल जोडी आपल्याला भेटायला येणार आहे झी मराठीच्या नव्या मालिकेमधून, जिचं नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला. पाहायला विसरू नका. येत्या 4 जानेवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. गप्पांना आता सुरुवात करूयात. अनिता, काय सांगशील सासूबाईंबद्दल? आज जोडीनं तुम्ही पहिल्यांदा आला एखाद्या कार्यक्रमात. हो,
मला असं नेहमी वाटतं त्यांच्याकडे बघून की मी जेव्हा ह्या वयाची होईल तेव्हा मला असं जगता आलं पाहिजे. वा 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 वा. कारण त्या एकट्या राहतात पुण्यामध्ये आणि स्वतंत्र जगतात. त्या हवं तेव्हा फिरायला जातात, खूप ट्रेकिंग करतात आणि सर्व कार्यक्रमांना जातात, अनेक कार्यक्रमांचा आस्वाद घेतात, गायनाच्या कार्यक्रमांना जातात. आम्ही आता ललित कला केंद्रात मी आणि माझा नवरा चिन्मय आम्ही दोघं जण शिकलोय, पण तिथल्या नाटकांना आवर्जून उपस्थिती यांची असते. सो हे सगळं बघतात आणि छानपणे सगळं ऍप्रिशिएट करतात. असं करता आलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटते आणि ज्याच्यामुळे मला इतकं आश्वासक वाटतं की त्या माझ्या बरोबर आहेत. की मला काही वर्षांपूर्वी असं वाटलं की मला फ्लॅट घ्यायचा आहे आणि त्या सगळ्या प्रोसेसमधनं जायचं आहे, मला लोन घ्यायचं आहे, मला माझं ते फेडायचं आहे, असं सगळं करावं असं वाटलं. तर मी त्यांना सांगितलं की मी एक फ्लॅट पाहायला आहे तर घेऊ का. तर त्यांनी अगदी अगदी घे, फक्त एकच कर अनिता, फ्लॅट घेशील तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेव की त्याच्यावरती केवळ आणि केवळ तुझा अधिकार असेल. त्याच्या संदर्भातले कोणतेही डिसिजन घेताना तुला विचारलं जाईल, त्याच्यामध्ये चिन्मयचा हक्क नसेल आणि तो भाड्याने द्यायचा का तो विकायचा हे सगळं तू ठरवायचं आहेस. सो मला हे इतकं बरं वाटलं की आपले सासू आपल्याला हे सांगतेय की हा निर्णय तू घ्यायचा आहे. हे माझ्या घरात कोणी केलेलं मला आठवत नाही. सो मला खूप बरं वाटतं की त्या माझ्या बरोबर आहेत. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आता जरा या बाजूला येतोय फॅमिली गेट टुगेदर. फॅमिली गेट टुगेदर साठी तुम्ही बसलाय आणि मृण्मयी तू आज मगाशी म्हणालीस की सँडविच झालंय तुझं. हो. पण हे कुठल्या अर्थाने तू म्हणालीस? ऍक्च्युली हे उलट असलं पाहिजे कारण ते मी मगाशी बोलायचं म्हणून बोलले सँडविच. पण ह्या दोघी म्हणजे बाजूला असतील ना तर मला जगात कोणाची भीती नाही असं आहे आणि करायला एकही काम नाही. आई सध्या माझ्याकडे राहायला आली आहे. 4-5 दिवस आई बाबा आलेत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी फक्त आधी ह्या दोघींचं एकदा कन्फ्युजन आहे. दोघींना मी आई म्हणते आणि त्या दोघी आईच आहेत माझ्या. म्हणजे जशी मी पुण्यामध्ये होते आमच्यामध्ये कुठलंही प्रिटेन्शियस किंवा काय म्हणूया एक आडपडदा नाही आणि तो डे 1 पासून नव्हता. म्हणजे ती पण माझ्याशी कधी सून वगैरे म्हणून मागली नाही आणि मी तिच्याशी तर नाहीच. हिच्यावर जेवढी चिडचिड अगं आई हे काय तसंच हिच्यावर आणि त्याच हक्कानी त्याच लाडानी त्याच प्रेमाने असं असतं. ऍक्च्युली सँडविच नाही, सँडविच म्हणजे मी अशा अर्थाने म्हणेन 2 छान कुशन्स आहेत माझ्या आजूबाजूला. उशाच आहेत त्या ज्या लाडानी आपण जवळ घेतो, कधी चिडचिड काढायची असली तर काढू शकतो आणि त्या मात्र तशाच माऊ माऊ छान छान उबदार राहतात कायम. रिअली ब्लेस्ड. वा 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 वा. मागे आली होतीस तेव्हा तू सांगितलं होतं की मी सकाळी उठते आणि चहा असं ओरडते आणि मग सासूबाई चहा आणून देतात. जगातली पहिली सासू अशी बघितलेली आहे. चहा म्हटल्यानंतर चहा आणून दिला. मलाही खूप आनंद मिळतो ना, असं काही नाही. म्हणजे मी नोकरी करणारी होते आणि मला सासूबाई नव्हत्या, त्यामुळे सगळं मला एकटीला करायला लागायचं. म्हणजे ते कष्ट आठवले की मला वाटतं माझ्या सुनेला कधी काही कष्ट पडून. शी इज रिअली स्वीट. खूप म्हणजे इतकं गोड कधी कुणी असत नाही. म्हणजे मला नाही वाटत की मी इतकं गोड हिच्याशी वागू शकेन मुलीशी. नाहीच वागत. दोघी एकदम नाही म्हणल्या, दोघी एकदम नाहीच वागत वगैरे दोघी लगेच म्हणल्या. काय आहे मला त्यांची काळजी वाटते, नाहीतर ही किती त्रास देईल त्यांना मला माहित नाही. त्यामुळे थोडं मला अंकुश ठेवावं आहे तिच्यावरती. थोडक्यात तुझं काय झालंय, तुझा रोल रिव्हर्सल झालाय. ही आई आहे आणि ती सासू फीलतोय आता. पण त्या सासूबाईंचं कौतुक ऐकून आऊंना असं झालं माझा ब्रँड खराब करतायचं. असं कसं वागू शकतं कोणी. ऑन स्क्रीन मला ब्रँड म्हणतोय. वा. पण सासूबाई काय सांगाल तुमच्या बद्दल इतकं छान सांगतायत त्या. खूप म्हणजे खरं सत्य आहे की आमचं घर एकदम आनंदाने आता भरलेलं आहे. म्हणजे आधी मी एकच मुलगा होता मला, स्वप्नील. आता 3 मुलं झाली. आणि इतक्या गोड मुली आहेत या. आम्ही कधी कधी मस्त रात्री गप्पा मारतो, गाणी गातो, नाचतो आणि खूप मजा करतो. आणि ही जरी सेलिब्रिटी बाहेर असल्या दोघी तरी घरी एकदम जमिनीवर आहेत त्या अजूनही. वा 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 वा.
मंडळी, वयात आलेल्या प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपलं लग्न व्हावं आणि त्यातल्या त्यात तो जर कुणाच्या प्रेमात पडलेला असेल तर त्याला पटकन घरात सांगायचं असतं आणि लग्नासाठी मंजुरी मिळवायची असते. पण त्याच वेळी बापानीच जर बॉम्ब टाकला की मी लग्न ठरवलंय तर म्हणजे स्वतःच, तर मग मुलाची काय रिॲक्शन असेल? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, रोहित चव्हाण, गायत्री दातार आणि स्नेहल शिदम. देवर देव तुला उगाच का म्हणतात मायाळू कणवाळू, गुडघ्याला पाशिंग बांधून बसलोय आता तरी नग टाळू. रेडेसनी मिळत्यात म्हशी बिलह्यानं गाईसनी मिळत्यात वळू, मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीच पायाला मी जळू. आम्ही लग्नाळू, आई शपथ, मी आज जाम खुश आहे, माहिती आहे का, जाम खुश आहे. स्वप्नील सर, अख्खं जग वॅक्सिनची जेवढी वाट बघतंय का नाही, त्याच्यापेक्षा जास्त वाट मी माझ्या लग्नाची बघत होतो. आज मला एक मुलगी पसंत पडली आणि ही बातमी आहे की नाही मला माझ्या बाबासनी सांगायला पाहिजे. कारण मी बारका असतानाच माझी आई गेली ना, तेव्हापासून मला बाबाने सांभाळले. आता एवढी चांगली बातमी बाबाशी सांगायला पाहिजे ना. बाबा, बाबा. बाबा, बाबा ऐका की बाबा, मला एक नाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. लेकरा, मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मी एक नाही आज जाम खुश आहे, जाम खुश आहे. अरे वा, आपलं टेन्शन भेटलं, पोरगा आतापासूनच खुश आहे. वा वा वा. पोरा, लेकरा, तू ना असाच खुश राहा, हीच माझी इच्छा आहे. तू ना अजिबात काळजी करू नको. अयो, म्हणजे माझ्या बाबासनी माझ्या लग्नाची काळजी होती तर आता बाबा तुमची काळजी दूर होणार. बाबा, लेकरा, इतक्या दिवसानंतर एकटेपणा जाणवला मला आज. बाबा असं काय करताय? मला कळतं सगळं. मी बारका असताना माझी आई गेली, तेव्हापासून तुम्ही एकट्यानं माझा सांभाळ केलाय. आता तुमचा एकटेपणा दूर घालवायची वेळ आली आहे बाबा. अरे वा, ह्याला बरोबर माझ्या मनातलं कळतंय. एवढा समजूतदार कधीपासून झालाच लेकरा, मला काय कळलंच नाही. खरंच बाबा, तुम्ही लय भारे आहे, लय भारे. तुमच्यासारखा बाप असं शोधून सापडणार नाही, माहिती आहे का. पण बाबा, तुम्हाला सगळं कसं काय कळलं हो? मी बरोबर ओळखलं, तुला ना आता आईची गरज आहे. खरंय बाबा, खरंय. आई काय म्हटलं? आई पेड काय पण काय बोलायला लागलाय? आई, मला वाटतं तुम्ही माझ्या लग्नाबद्दल बोलताय. आमच्या ऑफिसमध्ये ना एक मिसेस उर्मिला आहेत, त्यांना मी 20 वर्षापासून विचारतोय. फायनली त्या आज हो म्हणाल्या. आता आमचं ठरलंय, म्हणूनच हा पेड आहे. अजून येते काय नको मला पेड बेड काय ती. असं नातवासनी चॉकलेट वाटायच्या वयात तुम्ही स्वतःच्या लग्नाचं पेड वाटायला लागलाय बाबा. म्हणजे मला वाटलं मगापासून तुम्ही माझ्या लग्नाबद्दल बोलताय. अरे तू अजून बारकायस? बारकाय मोठं झालोय मी, मला मिशा आले त्या, मला मी काढतोय म्हणून दिसत नाही, पण आले तर मी मोठं झालोय. बाबा, माझ्या वयाच्या पोरांचं डिपॉझिट जप्त झालं आणि इथं अजून तुम्ही मला उमेदवारी अर्ज भरून दिला नाही. नाही रे पोरा, तुझी आई सांगून गेली होती की माझ्या पोराला आईचं प्रेम द्या म्हणून. हो, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही मला आई घेऊन याल म्हणून. बरं झालं माझी आई सांगून गेली नाही, माझ्या पोराला कायम हसवत ठेवा म्हणून. रात्र दिवस मला गुदगुले करून मारून टाकलं असतं तुम्ही. कुणासाठी करतोय मी सगळं? तुझ्यासाठी ना, आपल्या घरासाठीच ना. हो, तुम्हाला लगीन करायचं होतं तर मी बारका असताना करायचं ना बाबा. मी एवढा मोठा झाल्यावर कशाला करताय तुम्ही लगीन? अरे पण तिला मी 20 वर्षापासून विचारित होतो, ते आता हो म्हणली, त्याला मी काय करणार? 20 वर्षापासून तिची होकाराची वाट बघत बसलाय? हो, मग असं काय बघितलं तिच्यात तुम्ही? एकदम आयटम वाटली मला. या टमटम सारख्या धक्के खाणाऱ्या घराला ना एकदम आधार वाटली मला ती. बाबा, पण कसं दिसतंय ते?
सूर आणायच्या वयात तुम्ही बायको आणायला लागलाय घरात. मी तुम्हाला कधी म्हटलं हो मला आया आणून द्या म्हणून? तुझ्या डोळ्यात दिसलं मला. बाबा तुम्हाला चष्मा घातल्याशिवाय पुढचं माणूस दिसत नाही. काय पण बोलताय उगाच. काय बरोबरच बोलतोय मी. परवा ना का मी चहा पित होतो त्यात माशी पडली होती, मला बरोबर दिसली होती. ती माशी चहात नव्हती पडली, मग तुमच्या चष्म्याच्या काचवर होती. काचावीस झालाय जीव नुसता माझा. कासावीस झालाय जीव नुसता माझा. अरे तुला कसं पटवून देऊ मी, या घराला ना एका बाईची गरज आहे. अहो बाबा ती बाय माझी बायको असू शकते ना, तुमची सून. विसरलास का? आपल्या घराण्याची परंपरा विसरलास? कसली परंपरा? अरे आधी मोठ्याचं लग्न होतं, मग लहानाचं लग्न होतं. आपण तुम्ही बाप आहे ना. मला भाव आहे का तवा ती? अरे तुझ्या तोंडून आई हा शब्द ऐकायला माझे कान आतुरलेत रे. त्याच्याबद्दल बोलू नका बरं का तुम्ही. स्वप्नील दादा, मी बारका होतो का नाही तर माझा बाबा मला रस्त्याने असं फिरायला घेऊन जायचं. यांना जाणाऱ्या कुठल्या पण बायला हिलाय म्हणून सांगायचं मला. सकाळ 10 वेळा मार खाता खाता वाचलाय की तुम्ही बाबा. तो विषय नको आता. तुझी होणारी आई म्हणजे मिसेस उर्मिला आता येतच असतील. पोरा, या मिसेस उर्मिला. असलं ही उर्मिला नाही गॉडजिलाच लय वाटते. हो काय बोलतोय हा? मला वाटलं माझं या घरात स्वागत बेटा पिक्चर सारखं होईल, पण हा तर बाहुबली मधला बल्लाल देव निघाला. नाही असू द्या हो, लाडानं वाढवलं याला मी. चल 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 मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया. बसा बसा तुम्ही बसा. कोण मुलगी? बाबा असं काय करताय तुम्ही हो? तुम्ही माझ्यासाठी मुलगी पसंत केली पाहिजे, मलाच तुमच्यासाठी मुलगी पसंत करायला लावता तुम्ही. थांब थांब जरा, तुला काय विचारायचं नाही विचार. पुन्हा नंतर प्रॉब्लेम नको लागला नंतर की बा मला आई पसंत नाही म्हणून. विचार ना, काही विचार. तू लाजतोस कशाला? विचार. मी नाही लाजत तू बाबा. मी नाही का विचारणार. तूच सांग जरा. किंवा ना तू गाणं म्हणून दाखव. हो छान गाणं म्हणत्या. धक धक करने लगा मोरा जियारा डरने लगा सैया. तुमचं गाणं ऐकून माझा जियारा डरने लगाय. काळजा धडा 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 वाजायला लागलं माझ्या. मिसेस उर्मिला, आता अंगाई म्हणा. अंगाईने बाळ झोपलं की मग दगदग म्हणा. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई. सुजलेला चंकी. ही काय अंगाई गीत आहे का? हे बघा बाबा, मला तुम्हाला दुसरं काहीतरी सांगायचं आहे, ते ऐकून घ्या किंवा माझं. नाही नाही नाही, तुला काय म्हणायचं ते मला कळतंय. तुला ना असं लग्नामध्ये मस्त असा छान ड्रेस घेऊया. मस्त ड्रेस तर नाही पप्पा तुम्हाला सांगत मी. मला दुसरं काहीतरी सांगायचं आहे. हे बघा, मी एका पुरीवर प्रेम करतो, ती पण माझ्यावर प्रेम करते, आणि आम्ही दोघांनी एकमेकाला पसंत केलं आणि आम्ही आता लग्न करणार. काय काय काय? तू इथे कशी? मी तेच विचारते, तू इथे काय करतेस? म्हणजे तुम्ही दोघी एकमेकीला ओळखता? ओळखतो. अरे मुलगी आहे माझी. आहे म्हणजे कावळ्याच्या पुटी कबूतर जन्माला आलंय. जाऊ दे मम्मा, तू काय करतेस इथे? आम्ही आता लग्न करणार आहोत. तू माझ्याशी लग्न करणार होतास ना? आता नाही, बाबा आहेत माझे बाबा. इकडे हे बघ, ते दोघं लग्न करणार आहेत. ते दोघांनी जर लगीन केलं का नाही तर आपलं नातं बदलल ग. आपण बहिणी भावंड होऊ. त्यांच्या आधी जर आपण दोघांनी लग्न केलं का नाही तर त्यांना लगीन करता येणार नाही. ती दोघं व्याही होतील. त्याच्यामुळे त्यांच्या आधी आपण आपला साखरपुडा पूर्ण करून घेऊया. पण त्यासाठी अंगठी कुठे आहे? अंगठी आहे माझ्याकडे. हे बघ, चल लवकर 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 का. आगे आगे
बघा मी दोन्ही बोट गेले, तुम्ही टाका बिंदास, जमेल ना तुम्हाला? अगं माझा नेम लय भारी आहे. जत्रेत ना मी अशाच रिंगा टाकायचो आणि पाहिजे ती वस्तू जिंकायचो. आता बघ मी कसं जिंकतो ते. बाबांनी बेसिंग जिंकलं. काय करायचो? अरे अरे घिसली ना आपली आता आणखी. इथून ना इथून खाली दुसऱ्या मजला ओपन होते. आता येणार आहे पुढच्या जोडीकडे अपर्णाजी आणि रुजुता पाध्ये. ही एक खूप गोड सासू सुनेची जोडी आहे आणि यांच्या घरामध्ये जो वारसा चालत आलेला आहे, पुढच्या पिढ्या तो चालवतायत. याच्यात मला खूप भारी वाटतं. त्या सुद्धा करतायत. एक व्हिडिओ मी पाहिला होता की आता कन्या तुमची ती सुद्धा आता पपेट्स घेऊन ते शिकतेय आणि आजोबा शिकवतायत, तुमचे मिस्टर शिकवतात. तर एक वेगळीच सासू सुनेची जोडी आज इथे आलेली आहे. काय सांगाल तुमच्या या जोडीबद्दल? जोडीबद्दल म्हणजे चांगलं सांगू का वाईट हिच्याबद्दल? नाही तशी म्हणजे रुजुता आमच्या घरात आली आणि तिची बॅकग्राऊंड सुद्धा कलेचीच आहे. अच्छा. ती उत्तम म्हणजे बरेच गुण तिचे लोकांना माहिती नाही. ती उत्तम पेंटर आहे, हो. ती उत्तम ज्वेलरी मेकर आहे. वा. त्याच्यानंतर हे सगळे गुण असल्यामुळे ती हळूहळू पपेट्री सुद्धा शिकली आणि इंडिपेंडेंटली पपेटचे सुद्धा कार्यक्रम ती सत्यजित बरोबर करत असते. आणि कुकिंगच्या बाबतीत तिला आधी अजिबात विशेष आवड नव्हती, पण लॉकडाऊनचा फायदा असा झाला की तिने इतक्या भन्नाट रेसिपीज केल्या. म्हणजे काय आहे तिची वैशिष्ट्य असं आहे की तिला कुकिंग टाइम असतो अर्धा तास, पण नंतरच आवरायला मला लागतात 2 म्हणजे एक समज पालक पनीर केलं तर त्याच्यासाठी ती अशी 10 भांडी काढते. एका पालक पनीरसाठी एवढी भांडी पालक सबाद झाली ती सगळी. पण हे खरं आहे का? हे खरं आहे का सासूबाई सांगतायत ते? अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली त्या नेहमी मला सांगत असतात की तुझं प्लॅनिंग थोडं वीक आहे, कारण मी थोडंसं असं एकदम लहरी आहे की मला असं मनात आलं आज हे करायचं तर मग मी ते घेऊन येते. किंवा त्यांचं म्हणणं नाही, आदल्या दिवशीपासून सगळं प्लॅनिंग करायला पाहिजे की काय करणार, व्हॉट एव्हर बी सम प्लॅनिंग. तर ते त्यांचं बरोबर आहे ऍक्च्युली. तर मी ते एवढं करत नाही. मी थोडं लहरी कारभार आहे थोडासा. म्हणजे ते आयत्या वेळी जर पनीर करायचं असलं तर गाईचं दूध काढायला जाईल. पण ती आमच्या बावल्यांच्या फॅमिलीशी खूप एकरूप झाली आहे आणि अगदी म्हणजे ती इंडिव्हिज्युअल आयटम सुद्धा आमच्या कार्यक्रमात करते. आणि वाटतं तेवढी पपेट्री किंवा व्हेंट्रिलॉक्विझम हे सोपं नाहीये. त्याच्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत लागते. तर ते तिने खूप चांगल्या पद्धतीने अडॉप्ट केलेलं आहे, म्हणून मी तिचं नक्कीच कौतुक करते. म्हणजे खोटं गुडी गुडी नाहीये. आता दोष सुद्धा आहेत काय काय, पण तुम्ही काय सांगाल सासूबाईंबद्दल? मी सांगितलं तसं त्यांचं प्लॅनिंग उत्तम आहे. त्या घर अतिशय उत्तम प्रकारे सांभाळतात. म्हणजे त्या कधी नसल्या मला असं वाटतं यश आता मला काहीतरी करायचं चान्स मिळाला, पण मग मला असं संध्याकाळ झाली की असं वाटतं नाही त्यांनी परत यावं, आता बस झालं. म्हणजे मला आईकडे जायला हिला नेहमी विरोध करते. कारण मला त्या हव्या असतात घरात. वा वा वा. पण तुम्हाला पहिल्यापासून ही आवड होती या कलेची की या घरात आल्यानंतर शिकलात? हा नाही, ह्या घरात आल्यावरच मी शिकले. मला पेंटिंग किंवा इतर आर्टची खूप आवड असल्यामुळे मला ते करायला खूप म्हणजे आय फील रिअली लकी. कारण हा चान्स असं सगळ्यांना मिळत नाही किंवा सगळ्यांना त्यांच्या आवडीचं असं काही करायला मिळत नाही. पण दिस इज म्हणजे हे आमच्या घरात सुद्धा असं कलेचंच वातावरण असतं आणि आमचं वर्कशॉप आहे त्यामुळे तिकडेही आम्ही जात असतो. काही शो असला तर त्याची प्रॅक्टिस, त्याचं कॉस्ट्युम, म्हणजे देर आर मेनी थिंग्स ऍक्च्युली, पपेट मेकिंग पासून ऑपरेटिंग पर्यंत. त्यामुळे खरं तर एकत्र कुटुंबच आहे तुमचं. पण तुमच्या कुटुंबात फक्त तुम्हीच सदस्य नाही आहात, हे सगळे छोटे मोठे इतके सदस्य आहेत. हो ना, त्यांना मला विचारायचंय, आवडा बाई तुम्ही सुद्धा आता सासू झालाय, कारण रुजुता तुमची पण सून आहे. आता ह्या सासूबाईंनी तर 1-2 गमती जमती आम्हाला सांगितल्या. तुम्ही सांगा बरं आता रुजुताबद्दल काहीतरी. तुम्हाला काय वाटतं अजून काय काय बदल केले पाहिजे रुजुतानी? आवडाबाई तुम्ही सांगा. काय बरं बदल, खूप बदल केले पाहिजेत. म्हणजे तिने लवकर उठलं पाहिजे सकाळी 7:30 पर्यंत. अरे बापरे, हा एक मुद्दा आता त्या चेंज करतील उद्यापासून. करणार ना? हो, त्यांनी सांगितलं म्हणजे करायलाच पाहिजे. काय बरं
मुलीला रागवते सारखी, ते नाही करायला पाहिजे असं. त्यांना चालत नसेल कारण त्यांची ती नात आहे. खरंय खरंय. हा दुधापेक्षा साय जास्त प्रिय वा, वा, असते. वा. बरोबर स्वप्नील, सो क्यूट. वा, 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 वा. पण एक चांगलं असतं की सासूच्या मनातलं सुनांना कळावं लागतं किंवा कळत नाही असं म्हणतात. किंवा सुनेच्या समोर सासू जर मनात काही बोलली तर सुनेला कळू शकत नाही. यांचे तसे नाही होत, त्या काही बोलत त्यांना कळत असं. आता तुला बघतेस, हो ऐकू आलं मला. नाही पण आम्हाला बावल्यांच्या थ्रू काही बोलताय, कोण बोलताय कळतच हा नाही. फायदा आहे, हा फायदा आहे मात्र. वा वा वा. पण हे खूप अवघड आहे. एक स्वतःचा रोल करायचा, त्याचबरोबरीनं विचार तिकडेही चालू ठेवायचा की आता पुढचं वाक्य कुठलं आहे. हे खूपच अवघड आहे. त्या मेंदू मधला तो गडबड घोटाळा हा त्यालाच समजू शकतो जो व्यक्ती हे करतो की आपण बोलतो पटकन हा पंच तयार केलाय मी तोपर्यंत तिकडे. हे किती अवघड आहे. एकाच वेळी दोन थोडंसं विचार. अवघड आहे पण येऊ शकतो. हो म्हणजे येऊ शकतो. एकाच वेळी तुमचा हात, तुमचा गळा आणि तुमची बुद्धी चालली पाहिजे. खरंय खरंय खरं. नाही हे भाऊ कदमने आमचे ट्राय केलं खूप वेळा. त्याला आम्ही एक भावली दिली, म्हटलं भाऊ हे करून बघ बरं की तूच आवाज काढायचा, तू तुझं पण बोलायचं, तू त्याचं पण बघ. भाऊला शेवटी काय, शेवटी भाऊली म्हणली मी तुझा आवाज काढतो. तू गप्प बस, मी करतो सगळं. भाऊलीला भाऊची दया आली. तर मंडळी खूप छान वाटतंय, खूप छान एपिसोड रंगलेला आहे. पण आता पुरतं थांबण्याची वेळ आलेली आहे. काळजी करू नका, याच सगळ्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.